साताऱ्यात खासदारकीसाठी कोणाकोणाच्यात फाईट होणार यावर मागील महिनाभर चर्चा रंगल्या होत्या। ना महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल होत होता ना महायुतीचा। त्यामुळे नवरदेवच ठरलेला नसताना लग्नाची तयारी सुरू असल्यासारखी कार्यकर्त्यांची अवस्था होऊन बसली होती। बरेच टर्न यू-टर्न घेऊन शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली। मंगळवारी पवार साहेबांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि आज लगेचच भाजपने उदयनराजेंना कमळ चिन्हाकडून उमेदवार म्हणून घोषित केलं। त्यामुळे साताऱ्यात ठगास ठग भेटल्याची चर्चा सुरू झाली असून उदयनराजे आणि शशिकांत शिंदे दोघंही वाघ असल्यानं कोणाची डरकाळी मोठी याचाच फैसला आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे। साताऱ्याचा पुढचा खासदार कोण होणार? उदयनराजेंना साताऱ्यात कोणत्या भागातून लीड मिळू शकतं तर शिंदे कुठं वरचं ठरू शकतात? जिल्ह्यातला कोणता नेता कोणाला पडद्या मागून सपोर्ट करेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या साताऱ्याचा पुढील खासदार कोण हे ठरवतील? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हॅलो मंडळी, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। सातारा म्हटलं की विषय खोल असतोय, त्यात निवडणुकीचा विषय असला तर काय बोलायचं कामच नाही। सध्या महाराष्ट्रात साताऱ्याची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे। आठवड्याभरापूर्वी साताऱ्यात येऊन पवारांनी कॉलर उडवून साताऱ्यात जलवा तर आपलाच असतोय असं दाखवून दिलं होतं। इकडे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी उदयनराजेंच्या तिकिटाचा पत्ता नसल्यानं राजेंना तिकीट मिळणार नाही अशा वावड्या देखील उठल्या होत्या। उदयनराजे नसतील तर कोण याचं उत्तर मतदारांनाच नाही तर भाजपच्या वरिष्ठांनाही न सापडल्यामुळं कदाचित राजेंना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली। उदयनराजे समोर असल्यानं आता साताऱ्याची लढत जोरदार होणार असल्याचं बोललं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, तरुणाईत क्रेज, 3 टर्म खासदारकीचा अनुभव या उदयनराजे यांच्या जमेच्या बाजू आहेत, तर शरद पवारांशी एकनिष्ठ मराठा चेहरा आणि खमकन नेतृत्व या शशिकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत। मात्र निवडणूक कोण जिंकणार याचा अंदाज लावायचा असेल तर आपल्याला दोघांच्याही प्लस मायनस पॉइंटचं प्रॉपर डिकोडिंग करावं लागणार आहे। सुरुवात करूया साताऱ्यातील तरुणाईपासून। हवा, क्रेज आणि करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर तरुणाईचा सपोर्ट मिळवता येणं ही सर्वात प्रायोरिटीची गोष्ट असते। या बाबतीत सध्या तरी स्टाईल म्हणणारे उदयनराजे शिंदेंना वरचढ ठरत आहेत। सातारा व जावळी या भागात उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे। या तालुक्यातील युवक हे महाराजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानतात, प्रेम करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याचा उदयनराजे यांना मोठा फायदा होत असतो। आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये या भागातील तरुण मोठ्या प्रमाणात उदयनराजे यांना साथ देत आले, हा त्यांचा प्लस पॉइंट आहे। याच भागात शिवेंद्रराजे भोसले यांची साथ उदयनराजेंना यावेळी मिळेल असं बोललं जात आहे। मागच्याच आठवड्यात या दोघा भावांचं राजकीय मनोमिलन झालेलं आहे। या मनोमिलनाचा फटका मात्र शशिकांत शिंदे यांना बसण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव सुद्धा उदयनराजे भोसले यांच्यामुळे झाला होता। जावळी भागातील कमी झालेलं मतदान उदयनराजे यांच्या मागील पराभवाचं कारण ठरलं होतं। याच भागातील तरुण व युवक हे शिवेंद्रराजे भोसले व उदयनराजे भोसले यांच्या पाठीमागे असतात। प्रत्येक निवडणुकीत तरुणांच्या मताचा फायदा हे दोन्ही राजेंना होत असतो, हे आतापर्यंतच्या निवडणुकाचा इतिहास सांगतो। त्यामुळे शशिकांत शिंदे यांना यावेळी फटका बसण्याची दाट शक्यता आहे। आता येणाऱ्या निवडणुकीत शिंदे हे तरुणाईला कसं आकर्षित करतात हेच पाहावं लागेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जिल्हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून राज्यभर परिचित आहे। सातारा ही भूमी वीरांची, क्रांतीवीरांची भूमी आहे। या मातीने देशाला अनेक शूरवीर दिलेत। स्वातंत्र्य चळवळीत तर क्रांतीवीरांची खाण म्हणून हा जिल्हा संपूर्ण देशभर परिचित होता। स्वातंत्र्यानंतर या भूमीतील किसनवीर यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते। आपल्या कार्यातून जिल्ह्याचे नाव त्यांनी उच्च स्तरावर नेऊन गेले। यशवंतराव चव्हाण यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद, अर्थमंत्रीपद, परराष्ट्र मंत्रीपद अशा पदावरती काम देखील केले। नंतर या जिल्ह्याचे पालकत्व शरद पवार यांनी स्वीकारलं। यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानून जिल्ह्याच्या विकासात त्यांनी योगदान देत राहिले। याच गोष्टीचा शशिकांत शिंदे यांना या निवडणुकीमध्ये फायदा होईल। जिल्ह्यातील बहुतेक ज्येष्ठ नागरिक, तरुण हे शरद पवारांना मानतात। शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे इथली जनता कायम त्यांच्या पाठीशी उभी राहते। याचा फायदा यावेळी शशिकांत शिंदेंना मिळणार हे मात्र नक्की। मागील निवडणुकीत शरद पवारांचा जिल्हा याच टॅगलाईन खाली संपूर्ण जिल्हा श्रीनिवास पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिला होता। याचा फटका यंदाही उदयनराजे भोसले यांना बसण्याची दाट शक्यता आहे। आता आपण सातारा जिल्ह्यातील विधानसभा पक्षीय बलाबल पाहूयात। कराड उत्तर, कराड दक्षिण हे 2 मतदारसंघ सध्या आघाडीकडे आहेत।
म्हणजेच एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आणि एक काँग्रेसकडे. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत, तर कराड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. या दोन्ही मतदारसंघातून मागच्या लोकसभेला व विधानसभेला प्रचंड बहुमत हे आघाडीच्या उमेदवाराला मिळालं होतं. त्यामुळे हे मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत कायम शरद पवारांच्या पाठीमागे राहतात. शशिकांत शिंदेंना विजयी व्हायचं असेल तर या दोन मतदारसंघातूनच त्यांना विक्रमी मताधिक्य घ्यावे लागेल, तेव्हाच त्यांचा विजयाचा मार्ग हा सुकर समजला जातोय. यात तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे पाटण. पाटणमध्ये सध्या शंभूराज देसाई हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. मागील लोकसभेला या भागातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांच्या पाठीमागे उभी राहिली होती. मात्र यावेळी श्रीनिवास पाटील हे उमेदवार नसल्यानं पाटणची जनता उदयनराजेंना साथ देईल असं बोललं जातंय. पाटण भागातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील यावर अनेक बाबी अवलंबून आहेत. यातला चौथा आणि महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे वाई खंडाळा. वाईला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील आहेत. हे पूर्वीपासूनच शरद पवारांशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. पण मधल्या काळातील राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेलेले आहेत. पण ते युतीचे उमेदवार असलेले उदयनराजे यांचा प्रचार करतील अशी शक्यता वाटत नाहीये, कारण स्वतः मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन काका पाटील हे लोकसभेला निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण ही लोकसभा निवडणुकीची जागा भाजपकडे गेल्यानं नितीन काका पाटील यांचा हिरमोड झालेला दिसतोय. तसेच मकरंद पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वैर लक्षात घेता उदयनराजेंना त्यांची फारशी मदत होईल असं वाटत नाहीये. यातला पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे सातारा जावळी. या मतदारसंघात उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले हे सध्याचे भाजपचे आमदार आहेत. यावेळी दोन्ही कुटुंबाचं मनोमिलन झाल्यामुळं मोठ्या ताकदीने मदत करतील अशी शक्यता जास्त आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना 50,000 इतकं मताधिक्य मिळालं होतं. हा मतदारसंघ उदयनराजेंसाठी पॉझिटिव्ह आहे. सातारा जावळी परिसरात उदयन महाराजांनी विकासाचं मोठी कामं केलीत. याचाच परिणाम म्हणून त्यांना या दोन तालुक्यात चांगलंच मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा उदयनराजे ठेवूनच. सहावा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव. स्वतः शशिकांत शिंदे या भागातील उमेदवार असल्यानं यांना त्याचा फायदा नक्कीच होईल असं बोललं जातंय. शिंदे यांनी कोरेगाव विधानसभेचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत फक्त काही हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. पराभव झालेला असतानाही शरद पवार यांनी त्यांना परत विधानसभेत संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता. विधान परिषद अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना यावेळीच राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे यांना कोरेगावमधून लोकसभा निवडणुकीत चांगलं विक्रमी लीड मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता सर्वात शेवटी समजून घेऊया की खरा गेम चेंजर कोणता फॅक्टर ठरवणार ते. बारकाईनं सातारा लोकसभेचं डिकोडिंग केल्यानंतर लक्षात येतं की कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा क्षेत्रातील मतदारच खासदार कोण हे ठरवत असतात. आजवर स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी इथले मतदार उभे राहिल्याचं अनेक निवडणुकांमधून दिसून आलंय. मागील निवडणुकीत हृदयात उदयनराजे, मनात भाजप, मात्र मत श्रीनिवास पाटलांना असं अनेकांचं झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यंदा मात्र असंच होईल याची शाश्वती अजिबात नाहीये. एक वेळ कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात लीड घेण्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळू शकतं, परंतु पाटण आणि कराड उत्तरमध्ये मात्र तुर्तास अशी शक्यता अजिबात जाणवत नाहीये. पाटणमध्ये उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असून यंदा स्थानिक उमेदवार रिंगणात नसल्यानं आणि शंभूराज देसाई यांच्या रेट्यानं उदयनराजे इथं लीड घेऊ शकतात असं दिसतंय. बाकी सातारा, कोरेगाव, वाई इथं काटेकी टक्कर पाहायला मिळेल. मात्र पाटण, सातारा शहर आणि जावळी भागात उदयनराजेंना मिळणारा लीड भरून काढण्यासाठी शशिकांत शिंदेंना काहीतरी सर्जिकल स्ट्राईकच करावा लागणार हे मात्र उघड आहे. बाकी साताऱ्यात यंदा फाईट अगदी जोरदार होणार आहे एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं, साताऱ्याचा पुढचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.